एक अशी टीम जी IPLची सगळ्यात सक्सेसफुल टीम म्हणून मानली जाते, जिचं दुसरं नावच कन्सिस्टन्सी पडलं होतं, ज्या टीमने IPLच्या 10 फायनल मॅचेस खेळल्या व त्यातल्या 5 IPL ट्रॉफीज जिंकल्या आणि नेहमी प्रत्येक सीझनमध्ये यांची प्लेऑफ्समध्ये जागा फिक्स असायची। याच टीमची आज अशी अवस्था का झाली आहे आणि टीमच्या कॅप्टन्सीपासून टीमच्या मेन प्लेयर्सपर्यंत टीम अनस्टेबल झाली आहे। हीच CSKची टीम गेल्या वर्षापासून एकदाही 180+ स्कोअर चेस करू शकली नाही आणि टीमची संपूर्ण बॅटिंग ऑर्डरच 1-2 मॅचेस सोडल्या तर ऑलमोस्ट कोलॅप्स होते। यंदाच्या IPLला तर CSKच्या टीमला RCB सारख्या टीमकडून हार पत्करावी लागली आणि राजस्थान रॉयल्स जी यंदाच्या सीझनची वीक टीम मानली जात होती, पण त्या टीमने सुद्धा CSKला हरवलं। अनफॉर्च्युनेटली आता CSKची टीम ती टीम वाटत नाही जी आत्तापर्यंत आपल्या वेल एक्सपिरियन्स्ड प्लेयर्सच्या जोरावर ट्रॉफी जिंकत होती। सध्या तर CSKच्या टीममध्ये ना तर फ्युचरचे काही प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि विजन दिसून येते आणि नाही लीडरशिप, पण सबशेल फेल झाल्यासारखे दिसत आहे लीडरशिप। ऋतुराज गायकवाडची कॅप्टन्सी बिलो ॲव्हरेज वाटत आहे आणि दुसऱ्या बाजूला असं वाटतंय की MS धोनी आपला तो पूर्वीचा ऑरा आणि लेगसी कुठेतरी स्वतःहून डिस्ट्रॉय करतोय। तर आता या व्हिडिओमधून हे जाणून घेऊया की असं काय चुकीचं घडत आहे चेन्नई सुपर किंग्स बरोबर। यंदाच्या IPL सीझनच्या मॅचेसवरती फोकस केला तर हे लक्षात येईल की थोड्याच दिवसापूर्वी CSKची एक मॅच होती राजस्थान रॉयल्स बरोबर। त्यात CSKच्या प्लेइंग 11वरती लक्ष दिलं तर हे प्रकर्षाने जाणवेल की चेन्नई टीमचे बरेचसे प्लेयर्स हे जास्त वय असलेले आहेत। शिवाय यातले ऑलमोस्ट प्लेयर्स असे आहेत जे त्यांच्या प्राईम टाईममध्ये सुपरहिट होते, पण आता तो त्यांचा प्राईम टाईम संपला आहे। त्या प्लेयर्सची पीक परफॉर्मन्सेसची जी वर्ष होती ती फार पूर्वीच संपली आहेत। या गोष्टीला अजून विस्तारपणे सांगायचे झाले तर CSKच्या या टीमच्या प्लेयर्सचं वय इथं लक्षात घेण्यासारखं आहे। CSKच्या टीमचे ओपनिंग बॅट्समन राहुल त्रिपाठी ज्याचं वय 33 आहे, रवींद्र जडेजा 35शीत पोहोचला आहे, शिवम दुबे 31 वर्षाचा झाला आहे, विजय शंकरसुद्धा 33 वर्षाचा आहे, रविचंद्रन अश्विनचा यंदाच्या IPLमध्ये कमबॅक झाला आहे, तोही 38 वर्षाचा झाला आहे आणि आता थाला म्हणजेच MS धोनीचे वय आहे 43। म्हणजे एकंदरीत MS धोनी हा IPL खेळणारा आत्तापर्यंतचा सर्वात जास्त वय असलेला प्लेयर आहे। यंदाच्या IPL सीझनमध्ये CSKच्या टीममधून खेळणाऱ्या 11 प्लेयर्समधील 7 प्लेयर्स हे असे आहेत ज्यांचे वय हे 30 वर्षापेक्षा जास्त आहे आणि आपण यांच्या संपूर्ण प्लेइंग 11चे ॲव्हरेज वय जरी काढले तरी ते 30 वर्ष इतकं आहे, जे की T20 क्रिकेटच्या फॉर्मॅटच्या मानाने जास्त आहे। कारण T20 क्रिकेट हा यंगस्टर्सचा फॉर्मॅट म्हणून ओळखला जातो आहे, ज्याच्यामध्ये यंगस्टर्स आपलं टॅलेंट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूसोबत खांद्याला खांदा लावून क्रिकेट खेळून दाखवत असतात आणि त्यातूनच टीम इंडियाला बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवसारखे टॅलेंटेड प्लेयर्स मिळाले आहेत। एकीकडे दुसऱ्या टीम्सला यंग प्लेयर्स लीड करत आहेत, तर ऑन द अदर हँड चेन्नईची टीम अजूनही जास्त करून जुन्या प्लेयर्सवरती अवलंबून आहे। आता अनेक जण असे बोलतील की एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स पण लागतात ना भाऊ टीममध्ये, पण माझं असं पर्सनली मत आहे की यंग प्लेयर्स बरोबर एक्सपिरियन्स्ड प्लेयर्स असा वेल बॅलन्स टीममध्ये असायला पाहिजे, जो कुठेतरी CSKच्या टीममध्ये नसल्याचे जाणवते। कारण आता T20 क्रिकेट फॉर्मॅटमध्ये 200 ते 250 रन्स टीम्स इझिली स्कोअर करत आहेत। या उलट CSK आता अशी टीम बनत चालली आहे जी मागील 6 वर्षामध्ये एकदाही 180+ स्कोअर चेस करू शकली नाही। तुम्हाला असं वाटत नाही का जी टीम बेस्ट फिनिशर आणि क्वालिटी टीम म्हणून ओळखली जात होती, याच CSK टीमची आता अशी कंडिशन का झाली आहे? ऋतुराज गायकवाडला टीम इंडियामध्ये ॲज अ ओपनर प्लेयर म्हणून उतरवा अशी ऑडियन्स नेहमी मागणी करत असतात, पण खरंच ऋतुराज गायकवाड यासाठी अजून कॅपेबल आहे का? नो डाऊट ऋतुराज गायकवाड हा एक चांगला टेम्परमेंट असलेला आणि टॅलेंटेड प्लेयर आहे। तो मोठ्या नॉक्स इनिंग्ससुद्धा खेळू शकतो, पण हीच क्वालिटी ऋतुराजच्या कॅप्टन्सीमध्ये दिसून येते का? अजूनपर्यंत तर नाही असे मला वाटते। कारण मागच्या सीझनमध्ये MS धोनीने CSKची कॅप्टनशिप सोडली व ऋतुराज गायकवाडकडे कॅप्टन्सी सोपवली आणि यामागे CSKचं असं विजन होतं की ऋतुराज गायकवाड पुढच्या अनेक सीझनपर्यंत CSKला लीड करेल,
पण या पूर्ण सीझनमध्ये कुठंतरी हे जाणवते की धोनीच्या शॅडोमध्ये ऋतुराज हा कुठंतरी हाईड होतोय. मॅचवेळी जर काही गोष्टी आउट ऑफ कंट्रोल जात असतील तर ऋतुराज लगेच धोनीची मदत घेतो. नो डाऊट धोनीसारख्या एक्सपिरियन्स्ड कॅप्टनची मदत घेणे काही चुकीचे नाही, पण कधीकधी ॲज अ कॅप्टन म्हणून काही कठोर डिसिजन्स किंवा त्वरित निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळी मात्र ऋतुराज धोनीवरती डिपेंडंट राहतोय असं मॅच दरम्यान जाणवते. जर आपण याच सिच्युएशनला 10 वर्षापूर्वीच्या इंडियन टीमच्या सिच्युएशनसोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला हे लक्षात येईल की MS धोनीने त्यावेळी टीम इंडियाची कॅप्टनशिप सोडल्यानंतर विराट कोहलीला टीम इंडियाचा कॅप्टन करण्यात आलं होतं. त्यावेळी कोहली मात्र गरजेवेळी धोनीची सिनियर आणि एक्सपिरियन्स्ड प्लेयर प्लस विकेटकीपर म्हणून मदत घेत होता. पण या बाबतीत कोहली मात्र डिसिजनसाठी पूर्णपणे धोनीवरती अवलंबून नसायचा. अनेकदा कोहलीने स्वतः काही ऑन फील्ड इमिजिएट डिसिजन्स घेतली होती. इथेच विराटची पर्सनल थिंकिंग प्रोसेस दिसून यायची आणि याचमुळे विराटची कॅप्टनशिप प्रत्येक मॅचसोबत चांगलीच ग्रो झाली होती. दुसरीकडे आज पण असं वाटतंय की ऋतुराज गायकवाड MS धोनीच्या छत्रछायेखाली कॅप्टनशिप करत आहे. आता आपण असं म्हणू शकतो की यामध्ये कुठे ना कुठे चुकी ही प्रेक्षक आणि ब्रॉडकास्टरची सुद्धा आहे, कारण ते प्रत्येक मॅचच्या केंद्रस्थानी MS धोनीलाच ठरवतात आणि मॅचमधील प्रत्येक मोमेंट्समध्ये MS धोनीच्या अराउंड सगळ्या गोष्टी सुरू असल्याचे कॅमेऱ्यातून दर्शवलं जाते. पण खरं सांगायचं तर मला यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या कॅप्टनशिपमध्ये थोडी का होईना पण कमतरता जाणवते, कारण याच सिच्युएशनला आपण RCBच्या सिच्युएशनसोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला RCBमध्ये सुद्धा हेच जाणवेल की RCB टीमचा सेंट्रिक पर्सनसुद्धा विराट कोहलीला मानलं जातं आहे आणि RCB टीमची प्रत्येक मॅच ही विराट कोहलीच्या अराउंड खेळली जाते. पण तरीसुद्धा फक्त 2 मॅचेसमध्ये कॅप्टन्सी केलेला रजत पाटीदार आता स्वतःला एक उत्तम टीम लीडर म्हणून एस्टॅब्लिश करत आहे, जिथं अगोदरच पाटीदारच्या चांगल्या कॅप्टन्सीचं कौतुक होत आहे. आणि एक्झॅक्टली हाच पॉईंट मला सांगायचा होता की ज्या पद्धतीची ॲग्रेसिव्ह आणि क्लेवर कॅप्टनशिप ऋतुराज गायकवाडकडून एक्सपेक्ट केली जात होती त्या पद्धतीचा रिझल्ट ऋतुराज देऊ शकला नाही. आणि या गोष्टीचंच आश्चर्य वाटते की RCB विरुद्ध मॅच हरल्यानंतर ऋतुराज पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये असं उत्तर देतो की थँक गॉड ही मॅच CSKने फक्त 50 रन्सनेच हरली. अशा प्रकारच्या कॅप्टन्सीसोबत मला तर नाही वाटत की ऋतुराज CSKच्या टीमला लीड करू शकतील आणि तीच पूर्वीची CSKची लेगसी आणि ऑरा कंटिन्यू करू शकतील. हा मोठा क्वेश्चन मार्क ऋतुराजच्या कॅप्टन्सीमधून दिसून येतोय. आणि धोनीच्या बाबतीत तर असा प्रॉब्लेम क्रिएट होतोय की MS धोनी ज्याने CSKला 5 IPL ट्रॉफीज जिंकून दिल्या आहेत, धोनीच्या नावापुढे कॅप्टन कूल, शार्प विकेटकीपर आणि थाला असं सुद्धा फॅन्स धोनीचं कौतुक करतात. तोच कॅप्टन कूल आता आपल्या परफॉर्मन्समुळे ट्रोल होतोय आणि कुठेतरी CSKच्या विनिंग प्रोबॅबिलिटीमध्ये अडथळा ठरतोय. आणि यातच CSK टीमचे फॅन्स हे CSK टीमच्या फॅन्सपेक्षासुद्धा ते धोनीचे फॅन्स म्हणून CSKला सपोर्ट करतात. आणि प्रत्येक मॅचवेळी धोनी बॅटिंगला आल्यानंतर फॅन्सचा आवाजच हे सगळं काही सांगून जातोय की CSKचे फॅन्स हे धोनीच्या बॅटिंगची किती आतुरतेने वाट पाहत असतात. जिथं कधीकधी CSK हारली किंवा जिंकली यापेक्षासुद्धा धोनीची बॅटिंग बघायला मिळाली याचेच फॅन्सला जास्त समाधान असते. आणि यंदाच्या IPL सीझनमध्ये हे सुद्धा दिसून येते की धोनी बॅटिंगमध्ये जास्त इंटरेस्टेड वाटत नाही. आणि मागच्या एका मॅचमध्ये तर धोनी बॅटिंगला एकदम लास्टला आला होता, ते पण 9व्या नंबरला. आणि तेव्हा मॅच CSKच्या हातातून ऑलरेडी निसटून गेली होती. तेव्हा ऑडियन्स फक्त या गोष्टीवरून खुश झाली होती की धोनी बॅटिंगला आला आणि 6-4 मारू लागला. आता यात माझ्या हे लक्षात येत नाही की धोनी हे सगळं आपल्या इच्छेने करत आहे की कोणीतरी त्याला हे करण्यास प्रेशराईज करत आहे, जेणेकरून धोनी जबरदस्तीने मॅचेस जरी खेळत राहिला तरी एकूणच रिव्हेन्यू आणि TRP वाढतच राहील. आता असं वाटू लागलं की धोनीची लिगसी व त्याला बॅकफूटवर ढकलत आहे, कारण CSKची पूर्ण टीमच धोनीच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे. इथे CSKच्या टीम मॅनेजमेंटचा असा प्रॉब्लेम झाला आहे की CSK टीमच्या दृष्टीने लॉंग टर्म विजन बनविण्यास CSK टीम मॅनेजमेंट अपयशी ठरले आणि टीम ऑक्शनच्या वेळी CSKने यंग इंडियन प्लेयर्सला
निवडलं नाही, जे फ्युचरमध्ये CSK टीमकडून चांगला परफॉर्मन्स देऊ शकले असते. या बाबतीत मात्र CSK टीम मॅनेजमेंटला मुंबई इंडियन्सकडून शिकावं लागेल की मुंबई इंडियन्सने नेहमी आपल्या ताफ्यात असे 3 ते 4 प्लेयर्स ठेवले आहेत जे मुंबई इंडियन्स टीमला पुढे नेतील. आणि याचमुळे मागच्या वर्षीच्या IPLमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला कॅप्टनशिपवरून रिप्लेस केलं व त्या जागी एका यंग प्लेयरला कॅप्टनशिपची धुरा सांभाळायला दिली. आणि रोहित शर्मा जो त्यावेळी इंडियन टीमचा कॅप्टन होता आणि रोहितने त्यानंतर 2 ICC ट्रॉफीसुद्धा जिंकल्या होत्या. रोहितला मुंबई इंडियन्स टीमच्या कॅप्टनशिपवरून हटवणे हा टफ डिसिजन घेण्यात आला होता. आता ती एक वेगळी गोष्ट आहे की मुंबई इंडियन्समध्ये सुद्धा यावरून खूप ड्रामा क्रिएट झाला होता. पण इथे CSKला मुंबई इंडियन्सकडून हे शिकायला पाहिजे की त्यांची टीम ही कधी पण फक्त एका प्लेयरच्या अराउंड ओळखली नाही जावी. म्हणूनच मुंबई इंडियन्स मात्र एकदम ग्रासरूट लेवलमधून टॅलेंटेड प्लेयर्स शोधून काढते आणि त्यांना IPLमध्ये खेळवून ते प्लेयर्स पुढे जाऊन इंडियन टीमला रिप्रेझेंट करतात. या बाबतीत मात्र CSK थोडी स्लो वाटते, त्यांची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी वाटते. आणि रिसेंटली CSKच्या 2 मॅचेस झाल्या, त्यामध्ये CSKची टॉप ऑर्डर बॅटिंग लिटरली फ्लॉप झाली आणि बॅटिंग लाईनअपसुद्धा कोलॅप्स झाली होती. आणि मग त्या दोन्ही मॅचेसमध्ये जडेजा आणि धोनीच्या खांद्यावरती पूर्ण जबाबदारी आली होती मॅचची. धोनीवरती पूर्ण CSKची टीम जी डिपेंड राहते कुठे ना कुठे हेच धोनीच्या डाऊनफॉलचे कारण ठरते. आणि CSKच्या सगळ्या प्लेयर्सचे इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युशन गरजेचे आहे. सर्व प्लेयर्सने चांगला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे. ऋतुराज गायकवाडला एक टफ टीम लीडर बनून टीमला पुढे न्यायला पाहिजे. सोबतच CSKच्या टीम मॅनेजमेंटने सुद्धा काही टफ कॉल्स आणि डिसिजन्स हे घ्यायला लागणार आहेत. आणि धोनीला आपल्या लिगसीनुसार काही स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस करावे लागणार हे मात्र नक्की आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व आपली काही मतं असतील तर ती कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि क्रिकेटियन्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.